हे किल्ले नुसते बनवण्याचे नाही, किल्ले बनवतात ज्याच्यातून एक प्रेरणा मिळणार आहे, त्या प्रेरणेमधून तो मुलगा आपल्या स्वतःच्या आयुष्याचा किल्ला उभा करणार आहे. हे महत्वाचं आहे. कारण त्याला आज फक्त छत्रपतींचे किल्ले पाहिले पाहिजे. आज त्याला काय तिथे लढाई प्रत्यक्ष तलवार घेऊन जायचं नाही आहे, पण त्यांच्याकडून जी ऊर्जा मिळेल, प्रेरणा मिळेल, त्यातून तो आपल्या आयुष्याचा विचार करेल आणि आयुष्याचा एक नवीन किल्ला होईल, ज्याच्यावर समाजात त्याच्या आई वडिलांना लागेल. आई वडिलांना लाभला की बाजूच्या आज शेजाऱ्या पदाला लागेल, शेजाऱ्या पदाला की माझे समाज आला, आणि समाज आला की राज्य आला, आणि राज्य आलं की राष्ट्र आला. आगे आइए. ये फ्रंट साइड. इकडे राहू. नमस्कार, मी अतुल जैन. आपल्या बातम्यात आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण आहोत अंधेरीच्या गोंदिवली विभागामध्ये. संजीवनी सेवाभावी संस्था यांच्या वतीनं दिवाळी निमित्त किल्ले बनवणे या पद्धतीचा एक प्रयोग जो गेली अनेक वर्ष अंधेरीत सुरू आहे. आपण बघू शकत असाल की ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज हे आपले आराध्य दैवत असं म्हणून आपण त्यांना नेहमीच पूजत असतो, त्याच पद्धतीने महाराष्ट्राच्या अनेक गावागावांमध्ये दिवाळी निमित्त किल्ले बनवण्याची प्रथा ही आपण पाहतच आहोत. पण त्याच पद्धतीने आनंद आणि उत्साह त्या गोष्टीचा आहे की मुंबईमध्ये या धावत्या पळत्या जीवनामध्ये सुद्धा आजच्या या युवा पिढीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या किल्ले बनवण्याची जी प्रथा आहे ती त्यांना बनवण्यात उत्सुकता निर्माण झालेली आहे. आणि त्याच पद्धतीने अंधेरीच्या गोंदिवलीमध्ये संजीवनी सेवाभावी संस्था ही अंधेरीतील अनेक विभागामध्ये अशा पद्धतीने गड किल्ले बनवण्यासाठी मुलांना प्रवृत्त करत आहेत. आणि अत्यंत उत्साहात गेली 3-4 वर्ष या ठिकाणी किल्ले बनवण्याचा प्रयोग सुरू आहे. अत्यंत सुंदर असे किल्ले या ठिकाणी बनताना आपण बघत आहोत. आणि त्याच पद्धतीने आजच्या युवा पिढीला छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्याला विशेष करून सांगण्याची गरज नाही, आपल्याला इतिहासात शिकवलं गेलंय. आणि त्याच पद्धतीने अजून या मुलांमध्ये या आपल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयीचा प्रेम, आदर आणि सन्मान हा नक्कीच निर्माण होणार. अशा पद्धतीचा उपक्रम आज या ठिकाणी सुरू आहे. आपण त्या लोकांशी बोलूया कशा पद्धतीने हा उपक्रम आपण घेत आहात. गणेश निकम आहेत जे संजीवनी सेवाभावी संस्थेचे पदाधिकारी आहेत. गणेशजी, काय सांगाल ज्या पद्धतीने आपण गेली अनेक वर्ष मुलांना प्रोत्साहन मिळावं यासाठी किल्ले बनवण्याचा प्रयोग जो आहे तो सुरू केलेला आहे. सर्वप्रथम संजीवनी सेवाभावी सामाजिक संस्था यामध्ये अध्यक्ष म्हणून मला याची नेमणूक झालेली आहे. आणि पहिली गोष्ट म्हणजे दिवाळीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही एक दिवाळीमध्ये मुलांना म्हणजे जास्तीत जास्त करून मोबाईलवरती वेळ वाया न घालवता किल्ल्यामधून काहीतरी त्यांना शिक्षण मिळावं, काहीतरी त्यांना त्याच्यामध्ये माहिती मिळावी या उद्देशाने आम्ही किल्ल्याचा थोडासा विचार करून किल्ल्याची माहिती मिळावी, त्यांना काहीतरी त्याच्यात अभ्यासक्रमामध्ये उपयोगाला यावी या उद्देशाने आम्ही हा किल्ल्याचं नियोजन केलेलं आहे. आणि मुलांना याच्यापासून नक्कीच काही ना काही फायदा होईल या दृष्टिकोनातून संजीवनी सेवाभावी सामाजिक संस्थेने हा एक कार्यक्रम राबवलेला आहे. गणेशजी, किती वर्ष सुरू आहे आपण हा प्रयोग सुरू केला आहे? आमचा संस्था रजिस्टर घेऊन जवळ 5 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आणि किल्ला बांधणीचा कार्यक्रम आम्ही 2 वर्षापूर्वी चालू केला आहे. याच्यानंतर सतत आमचा कार्यक्रम हा चालूच राहील. गणेश, किती लोकांनी आज या ठिकाणी भाग घेतलेला आहे? जवळजवळ आमच्या ह्या कार्यक्रमामध्ये संजीवनी सेवा सामाजिक संस्थेमध्ये गेल्या वर्षापेक्षा यावर्षी जास्त उत्साह निर्माण झालेला आहे मुलांचा. आणि जास्तीत जास्त गट संघ या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत. जवळजवळ ह्या वर्षी 11 संघाचा याचा समावेश झालेला आहे. त्यांनी भाग घेतलेला आहे आणि बरीच मुलांचा उत्साह या कार्यक्रमामध्ये आहे आणि चांगल्यापैकी ते करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला सर्वांना कसं जगायचं हे शिकवलं. आणि ही प्रथा कायमची राहावी ह्यासाठी संजीवनी सेवाभावी सामाजिक संस्थेनं
हा विडा उचललाय की सामाजिक काम करायचं, त्याच्याबरोबर मी किल्ल्याचं काम. कारण मुलांना दिवाळीच्या सणामध्ये कमीत कमी 15 दिवस 10 दिवस सुट्टी असते. ह्या सुट्टीमध्ये त्यांना काहीतरी काम पाहिजे. शिवाजी महाराज काय होते, कसे होते, संभाजी महाराज काय होते, कसे होते, यांचा त्यांना अभ्यास झाला पाहिजे आणि त्यांनी त्यातून काहीतरी शिकलं पाहिजे. त्यासाठी संजीवनी सेवा भावीनं हा प्रयत्न चालू केलेला आहे. राहण्याच्या विभागामध्ये शिवसेने पक्षापासून ते कार्यरत आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ते कार्यकर्ते आहेत आणि ज्या पद्धतीने प्रत्येक उत्सव सणामध्ये आपण उत्साहाने भाग घेत असतात, त्याच पद्धतीने आज सुद्धा या दिवाळीच्या किल्ले बनवण्याच्या कार्यक्रमात सुद्धा आपण उपस्थित आहात. मनात काय भावना लागतात, त्याने छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की अंगात एक रोमांच तयार होतो आणि त्याच पद्धतीने आज तुम्ही या कार्यक्रमात उपस्थित आहात. नक्कीच आज या संजीवनी सेवाभावी संस्था आज 5 वर्ष झाली. या संस्थेने मोठ्या प्रमाणात चांगलं सामाजिक कार्य केलंय आणि ह्या 2 वर्षापूर्वी त्यांच्यात एक कल्पना आली की आपण ह्या शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे तो लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. कारण की आताच्या पिढीच्या हातामध्ये मोबाईल असतो, पण ते मोबाईलमध्ये कुठल्या प्रकारे हे लोक कार्यक्रम बघत असतात किंवा प्रोग्राम किंवा काही युट्यूबवर बघत असतात. पण शिवाजी महाराजांचा हा इतिहास आणि ते गडकिल्ले कसे आहेत आपले ह्या महाराष्ट्रामध्ये, तर त्याचा इतिहास आपल्याला ह्या आपण गोंदवलीमध्ये ह्या किल्ल्यांच्या स्वरूपात आपण हे बनवून मुलांना एक आवड निर्माण होते. आणि खरंच ह्या संस्थेने जो उपक्रम हाती घेतला हा गोंदवलीमध्ये आणि अंधेरी विभागामध्ये ते कौतुकास्पद आहे. आणि त्याला सर्व ह्या गोंदवलीकर आणि प्लस आमचे शुक्लाजी आहेत, इतर अतुलजी आपलाही हातभार आहे याच्यासाठी. कारण की आपण हे गेल्या वर्षी हा कार्यक्रम होता आणि तो चांगल्या उत्तमरित्या गेल्या वर्षी कार्यक्रम झाला. आमचे प्रशिक्षक जे आहेत ते पण उत्तमरित्या त्यांनी तो आपण बक्षीस समारंभ केला. तर मुलांना ह्या वर्षी अजून आवड निर्माण झाली की आपल्याला ह्याच्यात भाग घेतला पाहिजे. माझाही किल्ला लोकांना आवडला पाहिजे, छान बनवलं आणि आम्हाला उत्स्फूर्तता मुलांमध्ये वाढली. मी जे खाली पाहिला, आम्ही जेव्हा पहिला जो आम्ही किल्ला पाहिला त्या मुलांमध्ये खूप एनर्जी होती आणि किल्ल्याबद्दल त्यांचा अभिमान आणि त्यांना ते आवड निर्माण झाली. त्याबद्दल ह्या संस्थेला प्रथम मी धन्यवाद देतो. आणि आमच्यासारख्या लोकांना बोलवून आम्हाला इथे ह्या आज किल्ल्याचं दर्शन देत आहेत. आम्हाला रायगडावर जायला नाही जमत आहे, पण आज आम्ही इथेच बघतोय आणि खरंच अभिमानास्पद ही गोष्ट आहे यांच्याकडून. आणि तुम्हाला आमच्याकडून जे सहकार्य लागेल या गोष्टीसाठी आम्ही सर्व एकत्र गोंदवलीकर तुम्हाला मदत करू. जय हिंद, जय महाराष्ट्र. या विभागाचे समाजसेवी संस्थेचे श्री रविकांत शुक्लाजी तसेच तरुण कुंभारताई आहेत. रविकांतजी काय सांगाल, गेली अनेक वर्ष जेव्हा समाजकार्य होत असतं, म्हणजे ज्या पद्धतीने प्रत्येक सण उत्सव असो आपण आवर्जून प्रत्येक सणात उत्सवात आपण हजर असतात, त्याच पद्धतीने आज संजीवनी सेवाभावी संस्था यांच्या वतीनं अत्यंत महत्वाचा जो प्रकल्प आहे, म्हणजे ज्या पद्धतीने मुलांना काहीतरी संस्कृती आणि शिकवण मिळावी यासाठी गेली अनेक वर्ष म्हणजे किल्ले बनवण्याची प्रथा आहे ही अत्यंत कौतुकास्पद आहे आणि त्यामधून काहीतरी मुलांना बोध घेता येतोय. आपण सुद्धा या कार्यक्रमात उपस्थित आहात, काय सांगाल, मनात काय भावना आहे? सर्वप्रथम छत्रपति शिवाजी महाराजाचा मानाचा मुजरा है. संजीवनी सेवाभावी संस्था, जनपार फाउंडेशन, हम लोग कई सालों से मिलके साथ में लोगों के लिए कुछ करने के लिए सोच रहे थे. अच्छा लग रहा है जब जो एक संस्कृति का वारसा जपना चाहिए जो कहीं ना कहीं मिस हो रहा था मुंबई में. दिवाली के ऐसे पावन वक्त पर जहां पे लोग पटाखे फोड़ते हैं, वहां पर यहाँ पर एक गढ़ किला बांधा जा रहा है. और ये पूरे गोंदवली में, जहां पर आपने शुरुआत में ब्रीफिंग में बताया कि जगह कम रहते हुए इतने प्यार से लोग साथ में मिलकर यहाँ पर इतने अच्छे से ये काम कर रहे हैं, सच में बहुत कौतुक की बात है. संजीवनी सेवाभावी संस्था जो कर रही है, महाराष्ट्र गवर्नमेंट का जीआर आया था कि गढ़ किला को कैसे हम लोग बचाने चाहिए, संवर्धन करने चाहिए. आज वो प्रत्यक्ष रूप में देखने मिल रहा है. ये एक बहुत अभिमान की बात है. संतोष जी ने भी थोड़ी देर पहले बताया कि कैसे हम सारे जो यहाँ पर समाज सेवक हैं, हम लोग चाह रहे हैं कि बच्चों में ये भावना जागे, लोग छत्रपति शिवाजी महाराज के बारे में और जानकारी मिले. हम लोग तो शायद इतने सारे गढ़ किले का दर्शन इस जीवन काल में एक साथ कर पाएंगे कि नहीं पता नहीं, पर आप लोग के माध्यम से, संजीवनी सेवाभावी संस्था के माध्यम से आज हमें यहाँ पर देखने को मिल रहा है. और जो बच्चों में उत्साह है, जो प्रत्येक, अभी प्रतापगढ़ किला के बारे में जैसे जिस तरह से बताया गया, हम लोग ने अपने इतिहास के किताबों में पढ़े थे, हिस्ट्री बुक्स में पढ़े थे, पर आज यहाँ पर जो लोगों में उत्साह से उन लोग बता रहे थे, तो ऐसा लग रहा था कि प्रत्यक्ष रूप में हम लोग छत्रपति के बारे में कुछ सुन रहे हैं, जान रहे हैं. और ये हमारे लिए सच में बहुत गौरव की बात है. हम लोग इसमें और कैसे आगे अपना योगदान दे पाएंगे, हम लोग संजीवनी सेवाभावी संस्था के साथ हमेशा नित्य रूप से खड़े रहेंगे. काय सांगाल, ज्या पद्धतीने आपण सुद्धा गेली अनेक वर्ष, मी सुद्धा तुमच्या जवळ गेले समाजकारण
आहे त्या पद्धतीने आज मुलांना खरं म्हणजे काहीतरी वळण लावण्याची गरज आहे आणि तेच वळण कुठेतरी चांगल्या पद्धतीने आपण रुजवताना आपण बघतो आहोत या संस्थेच्या माध्यमातून. काय भावना तुम्ही आज या ठिकाणी व्यक्त कराल? सर्वप्रथम संजीवनी सेवाभावी संस्थेचं हार्दिक अभिनंदन करते की आपल्या ज्या संस्कृतीचा वारसा जपण्याचं त्यांनी काम केलेलं आहे आणि कोणतेही काम एकाने होत नाही, त्याला सहकार्य लागतं. जसं जनप्रहार फाउंडेशन, संजीवनी सेवा संस्था, काही संस्थेची मर्यादा असते, काही संस्थेचं काम चालू आहे. पण इथं सांगण्यात अभिमानास्पद वाटतं की आपलं हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो एक हे होतं गड किल्ले, याच्यामुळेच आपण वेगवेगळ्या लढाई युद्ध जिंकू शकले. मावळे त्या गडावर चढाई करून मुलांना एक त्याची माहिती मिळावी. गड किल्ल्यावर कसं चढाई केली जाते, मावळे त्यावेळी कसे करत होते, त्या लढाया कशा झाल्या, तर हे मुंबईमध्ये कुठेतरी विस्कळीत होत चाललं होतं, विलुप्त होत चाललं होतं. पण आज आम्ही संजीवनी सेवाभावी संस्थेच्या अंतर्गत इथे पाहण्यास मिळत आहे की मुलं युवा पिढी याच्यामध्ये येणं गरजेचं आहे. एक दिवाळीच्या सुट्टीमध्ये जो फन क्लब वगैरे विरंगुळा असावा, पण त्याचबरोबर आपल्या संस्कृतीचा वारसा जोपासण्याची पण त्यांना एक मनात उत्सुकता निर्माण करावी. या निमित्ताने जे इथं संजीवनी सेवाभावी संस्थेने स्पर्धा आयोजन केले होते. स्पर्धा म्हणजे एक काहीतरी बक्षीस स्वरूपात द्यावं, पण तो भाग नाही, पण आपल्या किल्ल्याविषयीची माहिती आपल्या मुलांना किती पत आहे आणि त्याच्यातून निर्मित केलेले हे गड किल्ले आम्ही इथे पाहत आहोत. खूपच बरं वाटत आहे. थँक्यू. ज्येष्ठ पत्रकार श्री दर्शन राणेसाहेब आहेत. काय सांगा राणेसाहेब, ज्या पद्धतीने आपल्या विभागामध्ये काहीतरी तुमच्या मनातले विचार उतरताना दिसत आहेत आणि ज्या पद्धतीने आपली संस्कृती परंपरा जपली पाहिजे, त्याच पद्धतीने कुठेतरी आजची ही जी संस्था आहे संजीवनी सेवाभावी संस्था हा प्रयत्न करताना दिसते. मनातल्या भावना आपल्या काय आहे? या ठिकाणी गोंदवलीमध्ये मी नेहमीच बोलतो, नेहमी सांगतो, लोकांना सांगतो, ज्या ज्या बारीक छोट्या मोठ्या संस्था आहेत त्यांना, आणि विशेषतः या ठिकाणी पालकांना. अगदी आपण खाजगीमध्ये नेहमी बोलतो, माझा मुलगा जर बिल्डिंगच्या खाली उतरला, चाळीच्या बाहेर गेला तर तो बिघडून परत येईल म्हणून. पण आपण असे काही प्रयत्न करत नाहीत की माझा मुलगा खाली उतरल्यानंतर त्यातल्या एकाला तरी सुधरून तो परत आणेल. आणि हे अशा तऱ्हेचे उपक्रम राबवावेत हे मी नेहमी बऱ्याचशा लोकांना सांगतो. या ठिकाणी हे किल्ले नुसते बनवण्याचे नाही, किल्ले बनवताना ज्याच्यातून एक प्रेरणा मिळणार आहे, त्या प्रेरणेमधून तो मुलगा आपल्या स्वतःच्या आयुष्याचा किल्ला उभा करणार आहे. हे महत्वाचं आहे. कारण त्याला आज फक्त छत्रपतींचे किल्ले पाहिले पाहिजे. आज त्याला काय तिथे लढाई प्रत्यक्ष तलवार घेऊन जायचं नाही आहे, पण त्यांच्याकडून जी ऊर्जा मिळेल, प्रेरणा मिळेल, त्यातून तो आपल्या आयुष्याचा विचार करेल आणि आयुष्याचा एक नवीन किल्ला होईल, ज्याच्यावर समाधान त्याच्या आई वडिलांना लागेल. आई वडिलांना लाभला की बाजूच्या आज शेजाऱ्या पदाला लागेल, शेजाऱ्या पदाला की माझे समाज आला, आणि समाज आला की राज्य आला, आणि राज्य आलं की राष्ट्र आला. कधी कधी आपण असं ऐकतो, कुठेतरी वाचतो, कोणाकोणाचे प्रत्येकाचे विचार वेगळे असतात. छत्रपती ते महाराष्ट्र पुरते होते, याच्या पुरते होते, त्याच्या पुरते होते. पण त्यावेळेला जर छत्रपती जर नसते तर आज काय फसेल याची आपण कल्पनाही करू शकत नाही. आणि म्हणून मी सांगेन, हे मुलांच्यासाठी आपण जे बोलतोय आज याच्यामध्ये नव्या पिढीमध्ये जे जे मुलांसाठी जे जे उपक्रम राबवायचे असतील त्याच्यासाठी ज्यांना सहकार्य करणं, रविकांत सुका या ठिकाणी आहेत, आमचे संतोष राठी आहेत, हे असे उपक्रम असले की स्वतःहून मदतीचा हात पुढे करतात. आणि आपल्याला असं वाटत असेल की आपण शुल्लक गोष्ट, मगाशी मी काळजी याच्यामध्ये म्हणजे बोललो, या ठिकाणी मला वाटतं तुम्ही ऐकलं असेल वाक्य की या ठिकाणी बक्षीस कुणाला मिळतं हे महत्वाचं नाही आहे. या ठिकाणी तुमच्याकडे सहभाग घेणाऱ्या प्रत्येक मुलाला बक्षीस मिळालंय असं मी समजतो. जे किल्ले वळवताना जे 8 दिवस 10 दिवस 15 दिवस केले असतील त्यांनी कुठल्याही प्रकारची किरकिर न करता, कुठल्याही न करता यांना जे सहकार्य केलंय ह्याचं सगळ्याचं श्रेय आहे. जे बक्षीस मिळणार आहे त्या सगळ्यांना मिळणार असं तुम्ही गृहीत धरा. तुम्हाला त्या एकट्याला ना किल्ला बुडावर नाही. आणि म्हणून प्रत्येकाने पालकाने, आजूबाजूच्या शेजाऱ्या बाजारे सगळ्या जो कोणी मुलगा उत्सुकपणे कुठल्याही कार्यामध्ये उपक्रम सहभागी होतो त्याला सहकार्य करावं अशा तऱ्हेची विनंती करून माझे 2 शब्द करतो. काय बोलायला घेतो भरपूर आहे. व्हिडिओ आणि ग्रुपचा पण फोटो घ्या. जय भवानी, जय शिवाजी. हा महादरवाजा आहे. इथून आतमध्ये गेल्यानंतर हे शिवबाई देवीचं मंदिर आहे. हे राणी वर्ष आहे. पुढे गेल्यानंतर ही शिवाजी महाराजांची समाधी आहे. हे तुळशी वृंदावन आहे. ते वाघा दरवाजा आहे. ही बाजारपेठ आहे. आणि इथून पुढे गेल्यानंतर हे जगदीश्वरचं मंदिर आहे. हे भवानी टोक, हे टकमक टोक आहे. हा किल्ला
1930 मध्ये चंद्रराव मोरे यांनी बांधलेला होता. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज या दोघांचाही राज्याभिषेक झालेला आहे. समुद्र सपाटीपासून 2700 फूट उंचीवर आहे. गुणवंत वार्तेकर आहेत, जे प्रशिक्षक आहेत आजच्या या किल्ला बनवण्याची जी संकल्पना होती त्याची निवड आज ते सर करणार आहेत. सर काय सांगाल, गेल्या वर्षी आपण भेटलो होतो आणि ज्या पद्धतीने आज उत्साहाने अंधेरी विभागामध्ये किल्ले बनवण्याचा जो प्रयत्न सुरू आहे, कशा पद्धतीने यावर्षी तुम्ही सहभाग घेऊन निवड करणार आहात? अगदी सुरुवातीला आपल्या सगळ्यांनाच, अतुलजी, आपल्याला, रविकांत सर, संतोष सर आहेत आणि संजीवनीची अखंड टीम यांना दीपावलीच्या खूप साऱ्या शुभेच्छा, नवीन वर्षाच्या शुभेच्छा. आणि संजीवनीचं जे 5 वर्षापासून काम चाललेलं आहे, मागचे 2 वर्ष मी संस्थेबरोबर जोडलेलं आहे आणि हे किल्ले बघायला जो आनंद मिळतो त्याच्यासारखा आनंद या जगात कुठलाच नाहीये. आणि सातत्याने ह्या स्पर्धा संजीवनी सारखी संस्था मुंबई अंधेरी विभागात घेते त्यावेळेला एक नवा पायंडा निर्माण करते. आणि हा पायंडा असा की आज ज्याला महाराष्ट्र सरकारने किंवा केंद्र सरकारने 12 किल्ल्यांची युनेस्को मध्ये नोंद केली, 400 पेक्षा जास्त किल्ले महाराष्ट्रामध्ये आहेत आणि त्यांचा इतिहास आपल्या मुलांना माहिती नाहीये. आज इंग्रजी माध्यमातून मुलं शिकत असताना इतिहासाकडे बऱ्याच प्रकारे दुर्लक्ष होतं. पण संजीवनी सारख्या संस्था ह्या छोट्या उपक्रमातून खूप मोठं काम करतायत. त्यासाठी संजीवनीच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांचं मी कौतुक करतो आणि या सगळ्या स्पर्धकांचं अभिनंदन करतो की तुम्ही ह्यात सहभाग घेतला आणि ही स्पर्धा यशस्वी करताय. कारण तुमच्या सहभागाशिवाय ही स्पर्धा यशस्वी होऊ शकत नाहीये आणि येणाऱ्या काळामध्ये यापेक्षाही जास्त मोठा सहभाग तुमचा मिळावा अशी माझी इच्छा आहे. आणि ह्या स्पर्धा अशाच अखंड चालू राहू देत. येणाऱ्या काळात अजून वेगळे उपक्रम जसे राणे साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे आपण करू शकतो आणि संजीवनी यासाठी अग्रगण्य काम करेल. रविकांत सर आणि संतोष सर आहेतच तुमच्या जोडीला आणि हे काम अतिशय चांगल्या वेगाने आपण पुढे नेऊ. धन्यवाद. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज गणपती, भूपती, जयपती, प्रजापती, सुवर्णरत्न श्रीपती, अष्टवदान जागृत, अष्टवदान वैनिष्ठ, ज्ञानालंकार मंडित, शास्त्रास्त्र शस्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावताऊन, सिंहासनाधीश्वर, महाराधिराज, श्रीमंत श्री 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 राजा शिव छत्रपती शिवाजी महाराजांचा, राजा शिव छत्रपती संभाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी, हरे